श्रावणात शिवलिंगावर शिवामूठ वाहताना नेमकं काय म्हणावं? शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? चला या संबंधित माहिती जाणून घेऊया. श्रावण महिना आला की आपण सर्वजण खूप श्रद्धेने महादेवाची पूजा करतो, शिवलिंगावर जलाभिषेक करतो आणि प्रत्येक सोमवारी नियमाने शिवामूठ वाहतो. पण कधी विचार केला आहे का की आपण जेव्हा ही शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करतो तेव्हा नेमकं काय बोलायला हवं? बहुतेकांना वाटतं की फक्त धान्य वाहिलं की पूजा पूर्ण झाली, पण शास्त्रात आणि आपल्या परंपरेत असा एक भाव सांगितलेला आहे ज्यामुळे तुमच्या पूजेचं फळ 100 पटीने वाढतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचा मंत्र आणि भाव तुमच्या पूजेला खऱ्या अर्थाने परिपूर्ण नक्कीच करेल. आता श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण वेगवेगळे धान्य महादेवाला अर्पण करतो. कधी तांदूळ, कधी तीळ, कधी मूग, तर कधी जवस. पण ही शिवामूठ म्हणजे केवळ धान्याची मूठ नाही, तर आपल्या पूर्वजांनी या परंपरेमागे खूप सुंदर विचार ठेवला आहे. मूठ म्हणजे आपल्याकडे जे काही आहे ते ईश्वराच्या चरणी अर्पण करणं. आपल्या घरातील अन्नधान्य, समृद्धी आणि आपल्या आयुष्यातील अहंकार महादेवाच्या चरणी अर्पण करणं म्हणजेच शिवामूठ. पण हे धान्य अर्पण करताना जर मुखातून योग्य शब्द किंवा योग्य मंत्र बाहेर पडले तर त्या धान्यासोबतच आपली भक्ती थेट महादेवांपर्यंत पोहोचते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, शिवामूठ वाहताना कोणता मंत्र म्हणावा? तर शास्त्रात यासाठी कोणताही एक किंवा अनिवार्य मंत्र सांगितलेला नाही, कारण महादेव हे भावेचे भुकेले आहेत. तरीही आपल्या परंपरेनुसार आपण काही मंत्राचा जप करू शकता. पहिला आणि सर्वात प्रचलित मंत्र शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय हा जगातील सर्वात साधा आणि सोपा शक्तिशाली मंत्र आहे. शिवामूठ शिवलिंगावर वाहताना तुम्ही मनातल्या मनात किंवा स्पष्ट उच्चारात 11, 21 किंवा 108 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकता. दुसरा विशेष मंत्र जो संकल्प मंत्र मानला गेलाय, प्रत्येक मुठीसोबत हा मंत्र म्हणावा लागतो. जर तुम्हाला अजून शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करायची असेल तर प्रत्येक मूठ अर्पण करताना हा मंत्र म्हणावा, जसे ओम नमः शिवाय इदम शिवा मुष्टिकम समर्पयामी. याचा अर्थ म्हणजे, हे भगवान शिव, ही शिवामूठ मी अत्यंत श्रद्धेने आपणास अर्पण करीत आहे. जेव्हा तुम्ही अर्थ समजून हा मंत्र म्हणाल तेव्हा तुमच्या मनातील भक्ती द्विगुणित नक्कीच होईल. तिसरा महामृत्युंजय मंत्र. जर तुमच्या घरात कोणाचे आरोग्य बिघडले असेल किंवा तुम्हाला मानसिक शांतता हवी असेल तर शिवामूठ वाहताना आपण ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वा रुक्मिण बंधना मृत्युमोक्षी मातृत्वा या मंत्राचा जप करू शकता. हा मंत्र तुमच्या आयुष्यातील सर्व संकट आणि आजार दूर करतो असा भक्तांचा विश्वास आहे. मैत्रिणींनो, जर तुम्हाला कोणतेही कठीण संस्कृत मंत्र म्हणता येत नसतील तर अजिबात काळजी करू नका. महादेवाला भाषेचे बंधन नाही, त्याला फक्त तुमच्या मनातील शुद्ध भाव हवा असतो. तुम्ही शिवामूठ अर्पण करताना अगदी सोप्या शब्दातही भावपूर्ण प्रार्थना करू शकता. ती पुढील प्रमाणे, जसे हे भगवान महादेव, ही शिवमूठ मी अतिशय श्रद्धा आणि भक्तिभावाने आपल्या चरणी अर्पण करत आहे. माझ्या कुटुंबावर आपली कृपादृष्टी अशीच राहू द्यात. आम्हाला सुख, शांती, उत्तम आरोग्य आणि समृद्धी प्रदान करा. माझ्या सर्व मनोकामना पूर्ण करा. हर हर महादेव. मनात हा भाव ठेवून वाहिलेली एक मूठ धान्य सुद्धा महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पुरेशी असते. आता शिवामूठ कशी व्हायची हे जाणून घेऊया. याची अगदी साधी सोपी पद्धत आहे. जसे मंदिरात गेल्यावर प्रथम शिवलिंगावर जलाभिषेक किंवा दुधाचा अभिषेक करा. महादेवाला अत्यंत प्रिय असलेले बेलपत्र आणि पांढरे फूल वाहा. त्यानंतर तुमच्या उजव्या हातात त्या विशेष दिवसाचे विशेष धान्य शिवामूठ घ्या आणि ओम नमः शिवाय किंवा इदम शिवा मुष्टिकम समर्पयामी असं म्हणत हे धान्य 3 वेळा किंवा एकदाच अत्यंत श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करा. शेवटी महादेवाची आरती करा, धूप दीप दाखवा आणि दोन्ही हात जोडून मनोभावे प्रार्थना करा. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, शिवामूठ वाहताना मंत्रापेक्षा जास्त महत्त्व तुमच्या श्रद्धेला, भक्तीला आणि शुद्ध भावनेला आहे. शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय सुद्धा सर्वात श्रेष्ठ मंत्र मानला जातो. जर फक्त हा मंत्र तुम्ही म्हटला तरी सुद्धा तुम्हाला त्याचं फळ उत्तमरित्या मिळू शकतं. तर पहिल्या श्रावणी सोमवारी आहे
तांदळाची शिवामूठ आहे. दुसरा श्रावणी सोमवार म्हणजे 24 ऑगस्टला तीळ ही शिवामूठ आहे. 31 ऑगस्ट रोजी मूग ही शिवामूठ आहे आणि 7 सप्टेंबर रोजी श्रावणाचा चौथा सोमवार आहे. या दिवशी गहू ही शिवामूठ म्हणून व्हावे. प्रत्येक शिवामूठ वाहताना तुम्ही आधी सांगितलेल्या मंत्राचा जप करू शकता किंवा आणखी एक असा मंत्र आहे जो तुम्ही शिवलिंगावर शिवमूठ वाहताना म्हणू शकता. ही मूठ वाहताना नमः शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भृंगी महाकालनयुक्त शंभवे असा मंत्र सुद्धा म्हणू शकता. प्रत्येक सोमवारी शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा माझी शिव मोठी ईश्वरा, देवा सासू सासरा दीर भावा ननंद जावा भ्रतारा, नावडतीची आवडती कर रे देवा असं म्हणत सुद्धा महादेवाची मनोभावे पूजा केली जाऊ शकते. ही शिवमूठ श्रावणातली मोठी वसा मानली जाते. ती प्रत्येक महिलेने व्हावी असं सांगितलं जातं. श्रावण सोमवारी प्रत्येक शिवामूठ कशी व्हावी आणि प्रत्येक श्रावणी सोमवारी नेमकं काय करावं या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.